पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्याचबरोबर वसुंधरेची देखील पुण्यावर अपार कृपा राहिली आहे. त्यामुळे पुण्याला नैसर्गिक सौंदर्य लाभलं आहे. पुणे हे शहर असून देशातील काय तर विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचे स्वागत करतो या इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे शहरापासून जवळ असलेले काही टॉप 10 पर्यटन स्थळ. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, लवासा सिटी. हे पुण्यातील एक नियोजित निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. पुण्यापासून काहीशा अंतरावर असलेल्या लवासा सिटी जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचं क्षेत्रफळ जवळपास 25,000 एकर एवढं आहे. हे एक छोटंसं शहर असून या शहरात अनेक हॉटेल आणि अत्याधुनिक सुविधांनी नटलेलं आहे. या शहराची खास गोष्ट म्हणजे येथील वातावरण वर्षभर आनंददायी असते. हे शहर जरी थोडंसं खर्चिक असलं तरी या शहरात राहण्याचा अनुभव नक्कीच रोमांचक असू शकतो. नंबर 9, आंबी व्हॅली. जर तुम्ही मुंबई आणि पुण्याजवळ राहत असाल तर फिरायला जाण्यासाठी आंबी व्हॅली एक बेस्ट ऑप्शन आहे. पुणे शहरापासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. आंबी व्हॅली हे एक निसर्गरम्य आणि छोटे शहर आहे. लोणावळ्यातून तुम्ही आंबी व्हॅलीला जाऊ शकता. 11,000 एकरमध्ये हे शहर वसलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही 2 ते 3 दिवस निवांतपणे राहण्यासाठी नक्कीच जाऊ शकता. नंबर 8, महाबळेश्वर. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे व प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे पर्यटक वर्षभर भेट देत असतात. पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक इथे भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य, विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडविक पॉईंट पर्यटकांना खूप आकर्षित करतात. हिरवळीने नटलेले डोंगरकडे पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पुण्यापासून महाबळेश्वर 120 किलोमीटर अंतरावर आहे. नंबर 7, आळंदी. पुण्यापासून जवळ असलेल्या आळंदी गावात देखील नक्कीच भेट देऊ शकता. आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधीस्थान आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ इथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे पण म्हणतात. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वराची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर अंतरावर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. नंबर 6, राजमाची. हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळापासून निघणाऱ्या डोंगर रांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. उल्हास नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, इसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. पावसाळ्यात लाखो पर्यटक इथे भेट देतात. पुण्यापासून हे ठिकाण 170 किलोमीटर अंतरावर आहे. नंबर 5, बनेश्वर. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले बनेश्वर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. इथे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेले महादेवांचे मंदिर आहे. या ठिकाणी विष्णू लक्ष्मी महादेव यांच्या नेत्रदीपक मूर्ती असून इथे 5 शिवलिंगीही आहे. मंदिर खोल अशा झाडामध्ये असल्यामुळे ते एखाद्या जंगलासारखे दिसते, म्हणून त्याला बनेश्वर असे म्हणतात. सुंदर बागा, लहान लहान धबधबे व पाण्याचे ओहळ यामुळे बनेश्वर हे एक सहलीचे ठिकाण बनले आहे. नंबर 4, कामशेत. कामशेत हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. गाव छोटंसं आहे परंतु निसर्गाने ते समृद्ध आहे. हिरवीगार डोंगराईमुळे पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विशेष म्हणजे कामशेत हे स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात इथे शीतल वातावरण असते. कामशेत हे पुणे लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्थानक असून इंद्रायणी नदी या स्थानकाला लागून आहे. येथे आंबेमोहोर, इंद्रायणी या स्थानिक जातींचे तांदूळ किमान किमतीत मिळतात. पुण्याहून हे ठिकाण 48 किलोमीटर अंतरावर आहे. नंबर 3, मोराची चिंचोळी. पुणे अहमदनगर रोडवर शिरूरजवळ मोराची चिंचोळी हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या गावात मोराचे वास्तव्य असल्याने याला मोराची चिंचोळी असं नाव पडलं आहे.
मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पाहण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात। पावसाळ्यात मोराचे नृत्य पाहण्याची एक वेगळाच आनंद तुम्हाला या गावात मिळू शकतो। शिवाय या गावामध्ये पर्यटकासाठी होमस्टेची सुविधा देखील करण्यात येत आहे। नंबर 2, मुळशी। मुळशी हा पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे। मुळशीचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग। सह्याद्रीच्या पर्वताचे पश्चिमेकडे कोकणात उतरणारे कडे आहेत। मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून 2 उपरांगा पूर्वेकडे पसरल्या आहेत। उपरांगामुळे मुळा आणि निळा या 2 नद्यांची खोरे निर्माण झाली आहेत। इथे भव्य धरण आहे। मुळशी तालुक्यामध्ये कोरीगड, धनगड, कैलासगड, तेलबैल, तिकोना किल्ला, ताम्हिणी घाट, आंधरबन, मुळशी धरण हे निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक किल्ले आहेत। पुण्यापासून हे ठिकाण 44 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 1, लोणावळा। सह्याद्री पर्वतरांगेच्या खुशीत जमिनीपासून 630 मीटर उंचीवर लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे। पुण्यापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। लोणावळा, खंडाळा आणि भोवतालचा परिसर आनंददायक आहे। भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत। पावसाळ्यात भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात। येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे। लोणावळापासून 5 किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोना व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षक आहेत। लोणावळा रेल्वे स्टेशनसाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत। पुणे स्टेशन ते लोणावळा लोकल ट्रेनसुद्धा उपलब्ध आहेत। त्याचबरोबर रस्त्याने पुण्याहून 1.5 तासातच तर मुंबईहून साधारणपणे 2 तासाच्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, हे होते पुणे शहरापासून जवळ असलेले टॉप 10 पर्यटन स्थळ। मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणत्या स्थळाला भेट दिली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। जय हिंद, जय महाराष्ट्र।